राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। एकनाथ सर, रुपाली चाकणकर यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ मिळालेत आणि 1729 फोटो मिळालेत असं विधान त्यांनी केलेलं आहे। आपली प्रतिक्रिया। एक तर रुपाली चाकणकरांनी ते पाहिले आहे की नाही मला माहिती नाही। कोणी 630 म्हणतो, कोणी 520 म्हणतो, कोणी 230 म्हणतो, हे काही खात्री नाही। पोलिसांनी आम्हाला असं काही सांगितलेलं नाही आणि या संदर्भामध्ये असं काही असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही, वारंवार सांगितलेलं आहे। पण रुपाली तर एवढ्या काय चक्कर आहे, एकदम काही पुरावा आहे, कोणा महिलेची तक्रार आहे, तुम्ही स्वतः पाहिलेले आहे, काय आहे याच्या संदर्भात सांगितलं असेल तर दाखवलं पाहिजे। हे घ्या, आम्ही काही घाबरत नाही कोणा गोष्टीला, चुकीचं समर्थन मी अजिबात करणार नाही। पण ताईंना एवढं काय चेकाळायचं कारण आहे काय की महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून शेकडो कामं आहेत ना तुम्हाला। या ठिकाणी रोहिणीताईचा विषय आहे म्हणून वारंवार याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे राजकीय दृष्ट्या करण्यासारखं आहे। पण तरीही मी सांगतो की पोलिसांनी आम्हाला माहिती दिलेली नाही। असं काही 200 असो का 500 असो मी कधी समर्थन करणार नाही। पण मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे की कुणी पाहिलं नाही, पोलिसांनी सांगितलं नाही, कुणी दाखवलं नाही, अफवा आहे, ते बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे। बाकी याच्यावर मला अधिक भाष्य करणार नाही। असेल तर मी समर्थन करणार नाही, ज्याला केलंय तो शिक्षा भोगेल। मी काही चाकणकरांसारखा पाठीशी घालणारा माणूस नाही आहे, मी पक्का आहे, मी हे सुरूच ठेवणार आहे। यांनी सांगतो तुम्हाला। अगदी सर, रुपालीताई म्हणतायत की 700 पेक्षा जास्त मुलींसोबतचे व्हिडिओ त्यांच्या फोनमध्ये आहेत। तुम्ही आता म्हटले की यापेक्षा जास्त महत्त्वाचे काम आहेत, पण हे काम, ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत नाहीये का? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पण काहीतरी पुरावा असला तर महत्वाचे आहे। वाऱ्यावर लाथा का मारू, एखादा दाखवा ना तुम्ही। महिलाची एखादी तक्रार आहे का, समजा महिलेबरोबर आहे फोटो, असा धरा तुम्ही, पुण्या महिलेची तक्रार आली आहे का, चाकणकर महिला अध्यक्ष आहेत या आयोगाच्या, त्यांच्याकडे तक्रार आली तर तुम्ही जा ना जरूर। तक्रार नसताना सुमोटिव्ह करणं किंवा एखाद्या महिलेबरोबरचे असलेले फोटो असतील ठीक आहे, परंतु त्या असलेल्या फोटोच्या संदर्भात पुढे महिलेनं तक्रार केली आहे का, सर त्यांनी पुराव्यानिशी ही सगळी माहिती सांगितली आहे, कारण पोलिसांशी त्या बोललेल्या आहेत आणि पोलिसांच्या तपासामध्ये त्या हिडन फोल्डर मधून जी माहिती निघाली आहे त्या पुराव्यानिशी त्या बोलतात। आता हे कन्फर्म नाहीये, मी काही जास्त बोलू इच्छित नाही, पण माझं पोलिसांशी बोलणं चालू आहे या संदर्भामध्ये। हा जो खटला आहे नार्कोटिक्सचा आहे, हा खटला जो FIR दाखल केलेला आहे तो नार्कोटिक्सच्या संदर्भामध्ये। पोलिसांना या संदर्भामधले चौकशी करायची तर त्यांनी वेगळा गुन्हा दाखल करून ती करावी, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही, त्यांनी काम करावं। पोलीस सातत्याने व्हिडिओ दाखवतात, मग हे दाखवतात, म्हणजे बदनाम करण्याचं एक कृत्य आहे ना। खरं म्हणजे पोलिसांची गोपनीय चौकशी सुरू असताना बाहेर येतं कसं, सरकारी पक्षाकडे जातं कसं, मला ते बाकीचे अनेक प्रश्न माझ्याकडे आहे। फक्त एवढंच सांगेल मी की असेल तर त्याने दाखवावं। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हे सुद्धा त्या म्हटलेले आहेत की ज्या चॅट्स झाल्या आहेत, ज्या चॅट्सचे स्क्रीनशॉट समोर आलेत, त्या चॅट्समध्ये ड्रग्ज बद्दल बोलणं झालेलं आहे आणि त्या पार्टीमध्ये ड्रग्ज आणल्या जाणार आहे याची पूर्वकल्पना त्या चॅट्समधून समोर येते। मला असं वाटतं आता पोलीस आयुक्तांनी सगळी चौकशी चाकणकरांकडे सोपवावी आणि याची सगळी चौकशी चाकणकरांनी करावी। आता पोलीस आयुक्तांचं काही कामच राहिलं नाही, त्याच्यात सापडलं जर चाकणकर म्हणायला लागलं तर स्वतः चाकणकरच इन्क्वायरी करायला लागले काय, म्हणजे पोलिसांनी आपली वर्दी काढून ठेवावी आणि चाकणकरकडे सोपवून द्यावं। जे सत्य आहे तर बाहेर येईल ना, म्हणजे सत्य बाहेर येईल त्याला शिक्षा होईल। ती शिक्षा फाशीची असो का कशाची आम्हाला मान्य आहे, आम्ही कोणताच समर्थन करणार आहे। चाकणकर भाई अनेकांचं समर्थन करतोय, अनेक कामं लपून ठेवतोय, छपून ठेवतोय, तसा मी नाही आहे। नाता भाऊ त्या विषयाचा त्या स्वभावाचा नाहीच। माझा जावई असो का कोणी असो मी समर्थन करणार नाही करणार। 1760 मुली असतील, मला जर एखादी तक्रार आली त्या संदर्भामधली तर मी म्हणेल की याच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल करा, याच्यावर ह्याचे गुन्हे दाखल करा, ताबडतोब करा। परंतु या चाकणकर बाई सारख्या बदनामीसाठी असं नका करत जाऊ, सत्य आहे ते मांडा बना। सर, पोलिसांच्या तपासावर तुमचा विश्वास नाहीये का?